नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण पाहू शकता मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1 ते 2 चमचे बेसन घेतलेले आहे. ओवा छान असं हातावरती चोळून घेतलेला आहे. 1 ते 2 चमचे तेलाचे कडकडीत मोहन मी ह्या पिठामध्ये ओतलेले आहे. आणि हे मी चमच्याने थोडेसे पहिल्यांदा हलवून घेतलेले आहे, कारण तेलाचे मोहन खूप गरम असते. आणि चवीनुसार मीठ घालून हे पाणी घालून ह्याच्यामध्ये छान मळून घेतलेलं आहे. व ते पीठ मळलेले बाजूला थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे. एका पॅनमध्ये मी बडीशोप घेतलेले आहे. त्यानंतर जिरे घेतलेले आहे. हे सतत परतत हलवत राहायचं आहे आपल्याला. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर खसखस घेतलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी इथे खोबरं आहे किसलेलं ते घेतलेलं आहे. ते छान असं लाल होईपर्यंत परतायचं आहे. यामध्ये धनेही टाकायचे आहेत, पण माझ्याकडे धने अवेलेबल नसल्यामुळे धनेपूड घेतलेली आहे. व हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढावे आणि लाल तिखट व चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून हे थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. पूर्ण एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे याची. हे वाटून झाल्यानंतर आपल्याला चिंच गुळाची पेस्ट असते, ती घरातच केलेली आहे मी. ते करून घ्यायचे आहे. पण जे पीठ मळलेलं होतं त्याचे 2 गोळे झालेले आहेत. त्याची अशी चपाती लाटल्यासारखं पूर्ण गोल लाटून घ्यायचं आहे. चिंचची पेस्ट आहे ते मी पहिल्या लावून घेतलेले आहे व त्याच्यावरती हा सर्व मसाला छान पसरवून घेतलेला आहे. त्याचं रोल करून कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे. ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे ते मिश्रण बाहेर येत नाही. गरम तेलामध्ये छान असे मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे आहेत सर्व. आपण बघू शकता इथे तयार आहे भाकरवडी. धन्यवाद.